या दिवशी गावामध्ये श्री पावनाई देवी यात्रा उत्सव पूर्वंपारप्रमाणे साजरा करत असताना पूर्वंपार जे कुस्त्यांचं जंगी मैदान आहे ते फार पूर्वीपासूनचं हे जंगी मैदान आहे. गावात तालीम आहे. त्याचबरोबर गावात तालीम असण्यापेक्षा गावात पूर्वंपार आमच्या गावाला एक परंपरा आहे, वारसा आहे की पैलवानांचा वारसा आहे. आणि हे पैलवानांचं गाव असं ह्या भागातलं गाव प्रसिद्ध गाव होतं आणि त्यामुळे हे आमचं जंगी मैदान पूर्वंपार चालू आहे. आणि ह्या जंगी मैदानाचं आम्ही 500 रुपयापासून अगदी शेवटची कुस्ती 1 नंबरची 1 लाख रुपयांची कुस्ती आहे. आणि ती 1 लाखाची कुस्ती गावातील लोकांचा सहभाग म्हटला तर गावातल्या लोकांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे गावातील लोक सर्व गावातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात यात्रेत. आणि स्मरणार्थ कुस्त्यांचं पण प्रमाण आमच्याकडे जास्तीत जास्त आहे. हे जे कुस्ती मैदान घेण्याचा उद्देश आहे आमचा, तो कुस्ती मैदान घेण्याचा उद्देश असा आहे की हे कुस्ती ही जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे गेली पाहिजे. आणि ही कुस्ती नवीन पिढीला काय मल्लविद्या जी काय असते ती नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी आम्ही हे पूर्वंपार मैदान हे आम्ही कार्यरतपणे चालू ठेवत असतो. या गावची कुस्ती परंपरा गेली 100 ते 150 वर्षापूर्वीची आहे. या गावचे पैलवान कोल्हापूर वारणा खोऱ्यातसुद्धा प्रसिद्ध होते. त्या पैलवानांचं नाव सांगतो मी, जगन्नाथ पांडुरंग कांबळे. त्यांचा एक आवडीचा डाव होता छडी. आम्हालासुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी दिवशी गावात तालमीत ते येत होते आणि त्यामुळं ही परंपरा कायमस्वरूपी या गावानं जपलेली आहे आणि यापुढेही जपत राहील. आज या ठिकाणी दिवशी गावच्या पावनाई देवीच्या यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत. पैपावणे ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी हजर आहेत. दिवशी गावची फार जुनी परंपरा आहे आणि ह्या मातीमध्ये बरेच पैलवान मल्ल या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि गावाला याची आवड असल्यामुळं ह्या यात्रेनिमित्त आपण परंपरेनुसार कुस्तीचं जंगी मैदान ह्या ठिकाणी भरवतो. फार पूर्वीपासून गावामध्ये तालीम आहे. बरेचसे मल्ल ह्या तालमीत तयार झालेले आहेत आणि गावातल्या सर्व लोक एकीने हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात. गेल्या काही वर्षापासून त्याचं रूप आपण थोडंसं चेंज केलेलं आहे आणि मला वाटते संपूर्ण ह्या परिसरामध्ये सगळ्यात मोठं कुस्तीचं मैदान हे या दिवशी गावात या ठिकाणी भरलं जातं ह्या यात्रेनिमित्त. ह्याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. धन्यवाद.